संघ मुंबई उद्या दुपारी 3 वाजता सामना होणार आहे. कर्णधार कृष्णा गायकवाड आणि कर्णधार महेंद्र आईर यांच्याकडे 100 रुपयाचे पारितोषिक आहे. धन्यवाद. अतिशय उत्कृष्ट संजय पवार बुवा तुमचं सादरीकरण आणि अतिशय खूप बोललात आणि म्हणतात की त्या दैवताक वरच्या त्या शब्दात आपल्या दैवताक आवाज लाव. तुका बोमटा घेता अरेड्यावरी कुणाला तू वाटत आपला जेवढा खाऊ शकत तेवढाच खाऊचा. बरेचसे मुद्दे म्हणजे मुद्द्या कसे उलट केलं बघा. तो इसको मोदींचा विषय घेतला त्याच्या काय बोलतो की त्याचे समर्थक असतील. आज एक तुका मुळात सांगते बघ, एक मी देशात भारतीय नागरिक असाय आणि मोदी बापू हे आमचे पंतप्रधान आहेत आणि अरे आता आहे तू मी काय राजकारण नाही कुठेही माझं ना आजूबाजू घेऊन चौकशी करतो मुद्दाम तशी तर खा जात. मी कुठल्याही राजकारणात केव्हा भेटत नाही कोणाला. आपलं तो क्षेत्रात मिळाली लौकिकी मिरावया थोरपणा तुकाराम महाराज म्हणतात तशी तुझी परिस्थिती झाली. काय ऑर्डर देता बारी असती की मला फोन कर मग मी घरातून सगळं पाठवून देतोय. तुझं तुकारामचं लक्ष राहू दे. ऐक माझा कारण का हे लौकिकी मिरावया थोरपण हे मोठेपणा सगळ्यासाठी सगळ्या गोष्टी होत. माझ्याकडे नाही असं तसे समाज ऐकलं पण तुला म्हणतात ना की भगनात ते दागिने घालू कस होय तू म्हणतात काय कसं काय सेव असो हे कपडे वाईट आहेत रे. कपडे वाईट आहेत काय असं हे काय नाही. तुकाराम महाराज काय म्हणतात तिळा टोपी उंच द्यावी तिळा टोपी उंच द्यावी जगी मी एक गोसावी तुका म्हणायचे की ती नरका गेले पुढे जाती. तुझ्यासारखे नरक वाटते ना ह्या तुकाराम महाराजांचं म्हणणं मी नाही म्हणत. हे लौकिकी मिळावया थोरपण करूचा नाही. हा वाक्य बुवा साधू होता ह्याचं कारण काय त्या परमेश्वराला माहिती असेल ते काय कमी असेल त्याच्यात मी काहीच कमी नाही. पण ही जागा अशी ह्या जागेवर ज्या पद्धतीने राहावा होया त्या पद्धतीतच राहायचा. किती वाट लावून ठेवतो प्रयत्न करता म्हणता भगव्याचा अपमान केला. अरे भगव्या छत्रपती शिवाजी महाराज हे आचरणातून तुझ्या बोलण्यात जाण्यावरून आणि कृतीतून ओळखता येतात. ज्यावेळी आपले मराठे कर्नाटकावर स्वारी करण्यासाठी गेले ती मल्लम्मा देसाई ही सुद्धा एक स्त्री होती आणि त्या स्त्रीने कणखर अशा पद्धतीने आपल्या मराठ्यांना प्रतिकार केला आणि ही बातमी छत्रपती शिवाजी महाराजांना समजली की आपले मराठी म्हणाले ती कर्नाटकामध्ये जी स्त्री आहे मल्लम्मा देसाई ती काय ऐकत नाही. पण आपल्या मराठ्यांचं ऐकता छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली धाकटी बहीण समजून तिचा आदर सत्कार केला आणि तिला जे काही गावं हवी होती ती तिच्या स्वाधीन केली युद्धाशिवाय. हे छत्रपती शिवाजी महाराज आणि आम्ही कुठे आहोत नुसते भगवे घातले भगवे अपमान करत नाही. भगवे म्हटल्यानंतर त्याच्यावर संशय घेण्यासारखी बाब येतात. ज्यात भोंदुगिरी इथे भोंदुगिरी सिद्ध होता म्हणून तुकाराम महाराज म्हटले इथे काय नाही टिळा टोपी उंच द्यावी जगी मी एक गोसावी तुका म्हणे असे की ती नरका गेले पुढे जाती. इथे काय करू नाही सिंपलच राहायचा. तिथे एक कोणतरी वाक्यात आवाज केला बघा होता ही ह्याच्या भक्ताची पोच पावती. अरे समजता असे माणूस प्रत्येक समाजात प्रत्येक जातीत प्रत्येक धर्मात प्रत्येक क्षेत्रात असतात आणि ते होयच. जिथे चांगल्या चालला ते युद्ध संतोष होत असतात. एक दोन चार कोण आढळले म्हणून असं तू समजा नको की ही पोच पावती हा दुसऱ्याकडे मला म्हणता की काय चांगला हत्या घ्यायला पाहिजे. आम्ही घेतला तर तुझा तो गट घेतलो आम्ही चांगलो आणि तो तुम्हाला सांगतो इथे भजन आज भजनाची आवड आहे
किंवा ज्ञानी माणूस असंख्य ज्ञानी आमच्यापेक्षा ज्ञानी ते असणारे माणसं पुष्कळ आहेत. तो गट यांचं ऐका आणि नंतर फरक काय आहे दोघांमध्ये तो त्याच्यापासून समजा तुमचा. मग याचं नाव घेऊ काय? तू काय कोण बाई माणूस असत का? लग्नात नावा बायका घेतात. झिरग्यात नाव घेतलं मी आज तक ऐकत नाही. त्याचं नाव घेऊ समज काय आता घेतात तुझ्याकडे पद्धती म्हणजे मी जा नाही म्हण सांगाल तर तो म्हणतात की आपल्याकडे पद्धत असतात. आता बायका नाव घेतात कारल्यात कारली कारल्यात कारली सासूला सारली कारल्यात कारली सासूला सारली आणि आंघोळीसाठी संजूने विळी मारली. ही बायकांची नाव झिरग्यात नाव घेतो काय विषय ना. अरे किती किती काय काय बोलवते बोलण्यात काहीतरी तथ्य तारतम्य व्हाय नको. आणि एक प्रश्न कसोटी घातल्या तो पुन्हा सांगत राहा बघ तो लिहून जर अर्धवट राहलो काय करतो. धरती पडे कष्टी झाली धूप लागता तृप्त झाली लग्नाआधी सत्ती गेली अशी पोरगी कोण. ती पोरगी ती रुंदा जी आम्ही तुळस म्हणतो. पण मला काय म्हणतो सांगतो म्हणजे आता ह्या ज्या मगाशी माझ्या बोलण्यापासून जी कलाटणी मारी ठेवला 100% नको ते 100% पोरगीचा फोटो देवता. तू माझ्याशी काय दिसत आहे विषय नाही माझा विषय वैयक्तिक नाही. मी माझ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलाय. तुम्ही पब्लिकात फोटो देवता संदर्भ देवतो बाबा आधार कुठतो ग्रंथाचा आधार कुठला सांगतो ना विषय काय आहे त्याच्याशी लोकांचा पडला काय झाला आणि म्हणता हसणार नाही. अरे हसण्यात पण एवढं माणूस असता हसण्यासारख्या काही हो आहे ना तुझं यशाच वाढलं असतंस तू हसतो असणार भजन करतोस देवाचा तिथे हसत काय वया. मी शांतपणे कान जाऊन ऐकताय ना भजन करताना तुला हसत काय ऐकत तू हसत भजन ऐकताना हसत हा त्याच्यात तो विनोदी कोणतरी असा समोर तो विनोद करता टिंगल टावळे करता कसं तरी येण्यासारखं नाचता मग एक हसण्याची घात हसण्यासाठी ऑटोमॅटिक घालत त्याला हसवतो लागणार. पण भजन करताना श्रवण कानाने ना कान फक्त चांगले होय ऐकून मी तुझं भजन ऐकत होतो तिथे हसण्याचा काही संबंध आहे ना. तुझा भजन पूर्ण चालवायचं नाही ह्याच्या पुढे सुद्धा नाही केलं भजन मी ऐकत राहणार. हसणे हा माझा काम नाही. हसता पण एवढं असं शकतात काय ते हसणार काय असं का हसणार तसा काहीतरी घडव ओगी फडीत ते कळ वगैरे असं काहीतरी करतात जे असं असतं तेवढं काहीच राहू ना. खरे मला पाहिजे का ओगीचा आडा भया म्हणून किती किती त्यांनी म्हणजे खोडूचा प्रयत्न केला म्हणता चंद्रकांत कर्माकर परशुराम ह्यांचा सुद्धा मानत नाही. अरे असं तो सांगला कोणी मानत नाही बोललो ना. एका तासामध्ये तुम्ही सुद्धा नाव सुद्धा घेतलं नाही एवढं सांग. ट्रम्प दादाचा आज कसं विषय येतो ह्याच्या पुढे आम्ही इथे देवळात बाहेर गेले कर्माचं नाव कर्मांच्या इथे घर एवढ्या पुढे घर आहे बघा त्यांचे ते भावकी तिथे आहे तिथे सुद्धा मी बारीक केलेली आहे. असं काय नाही मी नाव देतो. आणि आमचे वडील गिरणी कामगार त्यावेळी कदमबुवांची बारी कुठेही असली ना हे जायचे त्यावेळी 2 रुपये ना या मंडळीसाठी चंद्रकांत कदमबुवा द्यायचे. म्हणजे एवढे आमचे काही संबंध आहेत. तो व्हॉट्सअप करणार आम्ही जुनो चंद्रकांत कर्मांचा जुनो फोटो टाकू शकता कॅसेट येऊच्या आधी तो त्याच्या आधी तो म्हणजे 24 वर्षात तू आता हसता तो म्हणजे काय हसणे नमने उलटा बोलणार नाही. खूप काय नाही काय आंघोळ करून दिलं की नाही तू तुझं काय प्रश्न तुझं अधिकार तुझं काय मागा बोलायलो. मी आता देवाच्या समोर लिहिलोय. मी जर वाईट वृत्ती दिली तर मला वाईट भेटणार चांगली वृत्ती आली तर चांगला भेटणार असं काही विषय नाही. मी काय करून दिलोय तो काय उलट तुझी ह्या दृष्टी होती मग अशी म्हणतात तो की माको वाटत म्हणून खूप पाऊस लाग होतो भिजाने उभं होतो म्हणजे किती वृत्ती खराब माणसाची. पहिल्याच पाऊस पहिलेच बारीक सोबत पहिल्या पावसात भिजूचा असता तू भिजतो आता प्रश्न भिजाचा असता आणि काय करूच असतं मराठी गावचं असतं काय करूच असतं तुका माहिती ते नदी नाले वगैरे ते मुंबई घातले भॅगा दिसणारे आमच्या कायम साईड पाणी असं होता तेव्हा त्या पाऊस पडतो भिजतो वगैरे असं काय इतकं अर्जंट आणि सकाळी तो लागलो सकाळी एवढं गडबडीत किती उठला आणि भिजा जाता कोण म्हणजे काहीतरी म्हणजे वेगळ्या तो बाजार म्हणजे उठा आणि भिजा म्हणजे आणखी तुमचा धंदोच काय नाही
असं काहीतरी अरे आता काय पावसाळ्याचे दिवस हो. पण त्यांनी सुद्धा एक नियती सोडलीच ना. आता पूर्वी बघा ती कविता होती, वैशाख मासी प्रतिवर्ष येती आकाश मार्गे नममेघ पंक्ती नेमेची येतो मग पावसाळा हे सृष्टीचे कौतुक जाणवा. म्हणजे ह्या जुन्या आजोबा बदले त्याच्या ती शाळेत कविता होती. म्हणजे वैशाख मासी प्रतिवर्ष येती आकाश मार्गे नममेघ पंक्ती नेमेची येतो मग पावसाळा आणि हे सृष्टीचे कौतुक जाणवा. म्हणजे आता पाऊस लागतो हो, आधी निसर्ग सांगा की ते येईल, कोंब वगैरे ऑटोमॅटिक बुजायचे, पक्षी आपले घरटे तयार ठेवायचे, ही पावसाळ्याची पद्धत आहे. आता हो अचानक येतात आणि म्हणतात इथे संबंध काय होतात, क्रम जातात वगैरे काय काय होत. अरे आज तशी गरज हा, त्या गरजेसारख्या तिथे बोलायचं हा ना. अजून नाही बोलतो मी गजरातेच घेत नाही मी क्रम जाते. अरे आमचा त्रास होतात ना त्या गोष्टीचे, त्या गोष्टी आवाज उठवतो आमचा. असं काय म्हणतो तू तू आधी माझं बोल लागतो हा बोलायचं ना, अमुक करायचं तो काय तुझा हा मित्र फक्त मित्र शत्रू नाही माय. हा तसं नाही. आता कलम बुवा आमचं म्हणत बघा, सावळ्या हरी ऐकूया तरी काय झालं रुसायला. सावळ्या हरी ऐकूया तरी काय झालं रुसायला. रखुमाई रुसली पक्षाचा बसली चलता रुसायला. रखुमाई रुसली पक्षाचा बसली चलता रुसायला. रखुमाई रुसली पक्षाचा बसली चलता रुसायला. म्हणजे कुठेतरी उगाच असे असत आणि तू स्वतः तसा करू शकत नाही. वेळ घालवण्यासाठी काहीतरी करू पूर्ण मागताना ते वेळ गेलो आणि कधी दुसऱ्या गाणं पूर्ण मागता त्याच्यात वेळ गेलो, त्यापासून तरी टाइम भरलो, काही लोक कंटाळून गेले. बोल तसं नाही का, तू म्हटलंच म्हणा नाही तर डेलीत आम्ही म्हणतो असं नाही. पण चंद्रकांत कदम असो, परशुराम पांचाळ असो, वामन खोपकर असो, जनार्दन नार्वेकर असो. जनार्दन नार्वेकर बोलायचं तू मग हे कुठे गेला तुझा सचिन साठी माझ्याकडून सचिन साठी पवार बुवा यांकडून आमचे पप्पा सचिन राणे यांच्यासाठी बहुमत पारितोषिक मंडळाच्या वतीने स्वीकार करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर विषय कुठे होतो आमचा की चंद्रकांत कदम, परशुराम पांचाळ, विलास पाटील, वामन खोपकर आणि जनार्दन नार्वेकर. आता तो कितपर्यंत गेलो सर्व वय सगळं मग अशी थांबले की वय सगळं जाऊ शकता वय गावली का अडकलो. तो म्हणता जनार्दन नार्वेकर माहित नाही. आता मुंबईत गेलात का जुन्या बुवा काहीचा जनार्दन नार्वेकर बुवा कोण आणि जनार्दन नार्वेकरांका पकवान वादक होते ते अनाजी माणगावकर. पारुनाथ बुवा माहिती हा
ती मालिका निघली, पुस्तक मालिका म्हणून एक नाव माहिती झालं आता. त्या पावनाथांनी स्वतः एक भजन मालिका काढली आणि त्याच्यातच हे सर्व त्या टायमाचे बुवा बसवले गेले. तात्या ट्रम्प नाही, डोनाल्ड ट्रम्प. तात्या ट्रम्प तात्या म्हणतो ते का मी आवडीन आवडीने भावे हरी नाव देशी. तुझी चिंता त्याशी सर्व आहे, तुझी सुद्धा काळजी त्या तात्या का. तुका जर वाटलं तात्या वाटला आता बोलतो बे उद्या बोलतो संजय पवार सुरू दिसत आढळणारो कोण नाही. सध्या यावरच तसं चाललो आता बघ आज दे कर आज चल आधी घर पेशवती पुरवण्यातून 3 किलोमीटर किसरकर काय रे घरातले मान किसर अडवण्याची कोणती हिंमत नाही. आणि म्हणताय हो डोनाल्ड ट्रम्पचं नाव किती आपण बोलतो आणि आपण आता हसता काय 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 म्हणत म्हणतं की हसण्यानं म्हणे तुला सांगत नाही मी. आता जरा कदम आता छत्रपती शिवाजी महाराजांवर गाणं घेतो. गाणी अशी असं घेऊ येतात कुठे वेळाचा काढतो ना, पण मी तसं तेव्हा करत नाही. दुसरे विषय लावलो की माझ्याकडून यांना प्रश्न होतो की रुईची माळा मारुती रायाला का अर्पण करतात. त्यांनी खूप तो काय माहिती सांगल्यानी काय खरा खरा त्याच्याशी मला त्यांना ह्याला काय नाही त्या माणसा वाईट मी किती म्हणा ते तो अभ्यास होता. त्यांनी आपल्या कुवतीप्रमाणे जो तो आपण काम करणार हे दुसऱ्या काय कमी गरज आहे. तू सांगत ना की दुसऱ्याच्या बंधातून काहीतरी घ्यायचा आम्ही घेतो ना, काय घेऊन आता बरोबर घेतो आमचं माहिती असतं आणि त्या पब्लिक समोर पुन्हा मांडतो की पब्लिक त्याच्या लक्ष देतात की वागदे पोर आपली बोलले काय बोलले त्या सोडू भया अरे आम्ही एखादी गोष्ट चुकीची केली चुकीची गोष्ट सांगली असे बरेचसे लोक आहेत की रात्री जाऊन मोबाईल राहतले ह्या बरोबर आला चुका. तू असं समजा नको की काहीतरी बडबडलं तरी कोणती दोघ जण अरे तुझे माणूस असू शकतं ते ना असं काय ना एवढ्या पब्लिक आपली दोघ जण कोणतरी बोलतो आणि तू म्हणतो की ही पोचपावती आहे अशी पोचपावती जाती कार्यक्रम बंद झाले असते. आणि काय बोललो की 6 महिन्यांनी कुठेतरी बारी भेटली. मारुती राया समोर सांगतो मी बाऱ्या कमी केल्या, मी बारी घेत नाही शक्यतो. आज नाही तुम्ही बरोबर बोललो की आपले प्रमाणे माणूस पाळलीच असतात. मारुती राया समोर सांगतोय सत्यपणे सांगतोय तो पटकन बोलतात. म्हणजे म्हणून म्हटलं की समाजात अशी लोक हवी म्हणून बोगी वेगळी बोलते. कारण माझं असं की मी बोलतोय काय तर मारुती राया साक्ष ठेवतोय काय तर ही तो माणूस बोलता म्हणजे मी खोटात बोलतोय असं म्हणणार. योगेश रामांनी आज फोन केला की राजापूरची बारी नाही बाबा मे महिन्यात 1-2च बारी करणार मी आपल्याला काय सोडणार नाही. मे महिन्यात मी किती बारी मे महिन्यात मी बारीच करत नाही कुठल्या दिवशी ही आधी माझी पहिल्यांदा मी 2 बारे कपके घेतले ते आधी 2-3 महिने ठरले असल्यामुळे ते तुमच्या बारी येत ना 6 महिने भेटली. हा ह्याच्या पुरुष मी डिक्लेअर केला की आधी बारी सोडणार म्हणून डिक्लेअर केली होती तरी पण कोणी तसं शब्द दिलं तर एक गंमत म्हणून असं काय आपला व्यवसाय नाही व्हायचा बा. त्याच्या कुठे सगळं आपलं बरा की तू सदरो पाठवलंस आणि मी घेतलंय एवढी बसली देवा आज तसं आणून आहे प्रेमाचा प्रतीक तुझ्याकडे हात सगळा देऊन जाता मी प्रेमात स्वीकार करते ना ते आणते मी मग कोणाला काय दे बाकी तुम्हाला म्हणाले कसं कोणी व्यक्तीला देऊन दुसऱ्या दे तसं मी करीन ना तू ते सुरुवात करता ते आणते डब्यात दे त्याला काका कसला हाता काका नाही घातली अंजली तो आणि पुढे झाला काकण काढू हायता ठेवून गेला तर बरं आता सर किती काय काय बरोबर कुठे तरी बघितलं म्हणतात की ह्याचे पॉईंट पकडले पॉईंट कसं खूप देणारा माणूस पॉईंट ह्याचा पॉईंट पकडला म्हणजे पुढे ती किलेच लावायचो हो किलेच लाव बघी की मोदी बद्दल बोललो पाहिजे कोणी भाजपवाले बिचारे ह्या करतील त्या कदम बुवांचा वगैरे ह्या बुवांचं म्हटलं पण असे अनेक त्यांचे शिष्य असतात ते पुन्हा वगैरे बुवा म्हणजे असा उन्मंतच आहे तो कुठल्या बुवांना किंमत देत नाही मग ते पण त्यांच्या मनात काहीतरी विकल्प आहे असं त्यांनी बरेचशे गोष्टी करून शिवाजी महाराजांचा विषय काढला. म्हणजे हे मराठी आपले शिवसैनिक गुट्टी अरे म्हणून ते सगळे फोडून काढलेले विषय निश्चित की त्या भव्य धारण करणाऱ्यांकडे सावधगिरी बघा काळ भयंकर कठीणा
शिवाजी महाराज मिळते असा माझा तर मत हा. शिवाजी महाराज होण्यासाठी त्या पद्धतीची कृती लागते, आचरण लागता, विचार तसे होईल, समाजात तसा वावराचा लागता. ही भगवी घातली मग कोणाही घालीत ना, एकच भेटतात ती कोणही घालू शकता. भगवी घालायची आणि हिंदू काय चेतायचे निमित्त त्याचा. मी आता असं बोललो ना, तर वादेकर कोण असं गुन्हा केला तर शिवाजी महाराज उलट बोललो, कुठेतरी दंगल माजवायची ना, मुसलमानात जायचा त्याची टोपी घालायची त्यांच्यात दंगल माजवायची. म्हणजे हे प्रकार करणारे असले लोक सुद्धा असत. म्हणून म्हणते की भव्या ते घरा मी आम्ही घरात पण उभे करत नाही. भव्य असायचं काय तर असं नाही ओके. अरे ते भव्य बघा किती प्रकार बेकार भेटतात आपल्या सिंधुदुर्गात म्हणाल महाराष्ट्रात. ते लोक येतात घराकडे कसं तरी बहाणं दाखवतो की कपडा सबंध गंधवरती लागला फारता म्हणजे कुंत्री एकदम आता निघतो तपासून उठलो असं वाटतं की तो महाराज घराकडे काय. अरे तू जरी माझा सहज माझा तू जर देवाचं एवढं मोठं भक्त होत ना, मग तुका लोकांच्या भीक मागायची काय गरज हा. तो तुका देऊ शकणार नाही. अरे त्याच्याकडे असा की तो ब्रह्मांड पूर्ण राहू शकता एवढी त्याच्याकडे शक्ती आहे. तुझ्यासारख्या एका माणसाला किती लागतला एक जगा जरी 60-70-80 वर्ष तो क्षणात देऊ शकतो. मग तुका ती दाढी वाढवून भस्म भाषण अंगात एक पूर्ण तो कमांड देऊ भगोसतो ह्यात काय नाही. आपलं आचरण चांगलं असला खूप झाला आणि आपण एक मनापासून त्या परमेश्वरात शरण गेलो खूप झाला. काय हे गोष्टी सगळे चुकीचे आता बिचारे उठून गेले ते. म्हणजे सत्य आज जगात बोलासारखे नाही. सत्य बोलला काय जमता कुठून तरी बारी ते मारून घेऊन बघली. म्हणजे भगेवर बोललो गोळा देतो काय कोणती व्हायचं ना हरेवर आपले एवढं उन्मट कसं काय भगेवर आरोप करता. अरे पण भगवे दाखवता तुझ्या मला माहिती आहे ना. तुम्ही ते तू असे तुमचे विचारत नाही हो. आणि भगवे म्हणून मला आले की हो माणूस मला वाईट बोलणार नाही कारण त्याने भगव्या धारण केलेलं आहे. एवढंच बोललेलं आहे मी. काय वाईट खराब बोलणार नाही होते मी. आणि आता ते बॉडी बॉडी होत ते स्वतः चांगले केले तरी पण ते मग वाटतं ते तुम्ही धुताच काय हो काय कसे ठेवतात काय होते धुता ते पायानं कुठे आहेत अशात ना केली त्याची वावर हा म्हणजे पैशावर खूप हा समाजसेवक हा असे लागणाऱ्यांना सदरे पुरवता. आणि हे बॉडी पुन्हा लोक पाया खाली ते तुडे 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 तर तिच्या चिकल लागलो सगळं घालायचं. म्हणजे तो काय दिवसांनी फोटो गायब करतो खाली खाली ग्राम पडतो. हे कोणाच मिळायला करतं का. आपला विषय लावलो या रुईच्या पानाबद्दल. मी बोललो होतो की हे काही गोष्टी आपल्याला माहिती असून किंवा दुसऱ्यात सुद्धा सांगायचा तो विचार नाही हा सत्य आता सत्य असो सगळेच का सत्य खरा म्हणतात. जेव्हा आता आईकडे लांब फिरलो तुला ह्या सुद्धा खोटा म्हणून सांगू शकता असं काय नाही. त्यांनी म्हटलं खोटा म्हणून का खोटा होणार नाही. तर सांगायचं तात्पर्य काय राजा शंकरपाळ याला संतान होतं. त्यांनी 12 वर्ष शंभू महादेवांची तपश्चर्या केली की त्यांची अपेक्षा होती की पुत्र प्राप्त व्हावा. पण जे देवाच्या मनात असतं ते आपल्या मनात असतं असं नाही. शंकरपाळाने ज्यावेळी तपश्चर्या केली त्या तपाचे फळ म्हणून शंभू महादेवाने त्यांना एक कन्या दिली आणि त्या कन्याचं नाव दिलं त्याने चित्रादेवी ठेवलं. जसो चंद्र कलेप्रमाणे वाढत जातो तशी ती चित्रादेवी कलेप्रमाणे वाढत गेली. आणि ज्यावेळी तिचं वय 18 वर्ष झालं त्यावेळी शंकरपाळ म्हणजे त्यांच्या वडिलांच्या मनात विचार आला की आता ही विवाहासाठी योग्य झालेली आहे. त्यावेळी तिथं एक स्वयंवर मांडलं. देशोदेशीचे राजे अतिशय सुकुमार धनवान असे असंख्य राजे थोर पुरुष त्या स्वयंवराला आले. पण चित्रादेवीने एकालाही प्रसन्न केला नाही. आणि त्यावेळी मात्र त्या वडिलांचा पारा चढला. अरे म्हणजे वडील मुलीसाठी काय करतो आणि मुली एवढी हट्ट का. पण तिची एकच इच्छा होती जो बालब्रह्मचारी आहे तो माझा पती व्हावा अशी त्या चित्रादेवीची इच्छा होती. आणि ही इच्छा
सहजासहजी पुरी होणं अशक्य. त्यावेळी वडिलांनी काय केलं, ही आपला हट्ट सोडणार नाही. शिपायांना सांगितलं हिला धरा आणि घोर अरण्यात नेऊन तिकडे टाका. आणि तसं त्यावेळी कसं सगळं आज्ञा झाली राजाची की शिपाई ताबडतोब जी सांगेल ती सजा फरमावत असत. तर तिला नेऊन जंगलात सोडलं आणि तिने तिथे 12 वर्ष पुन्हा शंभूदेवाची तपश्चर्या केली. 12 वर्ष पूर्ण होतात. नारद मुनी त्या ठिकाणी आले. नारद मुनी एका क्षणी नारद मुनीने विचारलं, अगं का ग पोरी, तू ही एवढी तपश्चर्या कशासाठी करतेस? तर त्यावेळी चित्रादेवी त्या नारद मुनीला म्हणाली की बाल ब्रह्मचारी असा पती प्राप्त व्हावा अशी एकच माझी इच्छा आहे. त्यावेळी नारद मुनी म्हणाले, तू आणि 12 वर्ष तपश्चर्या कर, म्हणजे 12 24 वर्ष. प्रश्न येतो, आप उत्तर केला आता. 12 24 वर्ष. ज्यावेळी 24 वर्ष पूर्ण होतील त्यावेळी शंभू महादेव प्रसन्न होतील आणि शंभू महादेव तुला बोलतील वर माग. त्यावेळी तू काय मागायचं? मला काही नको, मला एक तट बांधून द्या आणि त्या तटामध्ये सर्व फुलं झाड लावून द्या. झालं तसंच घडलं. 12 24 वर्ष पूर्ण होतात. शंभू महादेव प्रसन्न झाले. चित्रादेवीला म्हणाले, काय तुझी इच्छा असेल ती माग. त्यावेळी चित्रादेवीने आपली इच्छा सांगितली की बाल ब्रह्मचारी नाही, बाल इच्छा ती सांगितली नाही की एक तट बांधून दे आणि त्या तटामध्ये सुंदर अशी बाग बगीचा म्हणजे फुलझाड लावून दे. शंभू महादेवाने तथास्तु म्हटलं आणि शंभू महादेव अंतर्धान पावले. नारद मुनीने तिला एक सल्ला दिला होता की त्या तटाच्या चारही कोपऱ्यावर पाट्या लावायच्या. शंकराचे वरदान, नारद साक्षी, ह्या बागेतील जो कोण फूल तोडेल तो माझा पती. चारही कोपऱ्यात 4 पाटी लावले गेले आणि झालं. नारद मुनीने इंद्राला भेटले. इंद्रदेवाला काय करायचं म्हणाले, प्रभू रामाच्या अयोध्येत तू कुठे लागा, तू हा तिकडे लाग, पण प्रभू रामाच्या अयोध्येत अजिबात पाऊस पडता कामा नये. तसंच घडलं. बरीच वर्ष दुष्काळ. प्रभू रामचंद्र असताना सुद्धा त्या प्रभू रामचंद्राच्या अयोध्येत पाऊस नाही. आणि पुन्हा ते नारद मुनीकडे प्रभू रामचंद्र म्हणतात की नारद मुनी, ही काय परिस्थिती, काय पाप एवढं घडलं? तर नारद मुनी म्हणाले, काही हरकत नाही, तुम्हाला मी सांगतो की तुम्ही यज्ञ करा आणि नंतर पाऊस वगैरे सर्व काही सुरळीत होईल. आता यज्ञासाठी सुद्धा पुष्कळ जमिना लागते, फुलं बगीचा वगैरे फुलं लागतात. त्यावेळी ही तिथे तर फुलं नाही, बाग नाही, काही नाही. मग ही फुलं भेटणार कुठे? हे काम दिलं मारुतीकडे. त्या मारुतीराया जो काम दिलं, मारुतीराया उड्डाण करून निघाला. संपूर्ण क्षेत्र पालत घातलं. तो सुद्धा विचारात पडला की काय अजब, द्रोणागिरी पर्वत ज्यांनी लक्ष्मणासाठी आणला त्या मारुतीरायाला फूल भेटणं कठीण झालं आणि तो झाडावर विचार करीत बसला, रामनामाचं चिंतन करीत बसला. त्यावेळी समोर त्याला एक तट दिसलं, पण त्या मारुतीने अन्य कुठे लक्ष दिला नाही. सत त्या तटावरती उडी मारली आणि शेपूट सोडली आणि त्या फुलाजवळ शेपूट नेली आणि ते आता फूल मारुती काढणार. एवढ्यात पृथ्वी माता दुभंगू लागली. हे पाहता चित्रादेवी आश्चर्यचकित झाली आणि चित्रादेवी बाहेर आली आणि पाहते तर काय, तिने विचार केला
शंभू महादेवांचा आशीर्वाद नारद मुनी साक्षी आणि हीच ती वेळ. त्यावेळी आपल्या नाकातील रत्ने काढली आणि त्या मारुतीच्या शेपटीच्या दिशेने अशी फेकली. म्हणतो श्री ते मारुतीरायांना फूल सहज काढता आलं. त्याच्या तपस्वा ताकद तेवढी होती बघा. फूल काढता आलं. त्यावेळी चित्रादेवीने त्या मारुतीरायांची शेपटी पकडली. खबरदार तुम्हाला जाता येणार नाही. हे तटावरचे पाट्या वाचलात का? तर त्यांनी असं काय वाचलंच नव्हतं. शंभूदेवांचा आशीर्वाद नारदाची साक्षी. हे जो कोण फुल तोडील तो आपला पती व्हावा. तिने काय शेपूट सोडली नाही. तशीच मातेराने उड्डाण केलं आणि अयोध्येत आले. जिथे यज्ञ चालू होता त्या वेशीवरती त्या चित्रादेवीला ठेवली. त्याचा हात ब्रह्मचारी आणि बरोबर त्याच्या स्त्री म्हणजे कलंक ती वेशीवर ठेवली आणि मारुतीरायाने घेऊन ती फुलं सबिधा प्रभू रामचंद्रांजवळ दिली. यज्ञ भाग पूर्ण झाला आणि बायका होती तिथे. बायका कुजबुज करू लागली. अरे तू ब्रह्मचारी माणूस आणि आता म्हणजे ब्रह्मचारी मारुतीराया ब्रह्मचारी आणि ही बाई कशी काय? ती बुद्बुद रामापर्यंत गेली. सीतामाई म्हणतात हे शक्य नाही, कदापि शक्य नाही. माझा मारुतीराया हा ब्रह्मचारी आहे आणि ही गोष्ट कदापि शक्य नाही. त्यावेळी ते येऊन पाहतात तर खरोखर ती स्त्री तिथे होती आणि मारुतीरायाने हकीकत सांगितली की फूल कुठेही भेटेना आणि मी तिच्या तटामधून जाऊन फूल आणलं आणि त्या तिथे पाठी होती. सर्व हकीकत सांगितली. त्यावेळी सीताबाई म्हणतात हा बाल ब्रह्मचारी आहे आणि तुझी काही इच्छा पूर्ण होणार नाही. त्यावेळी तू इथून आलीस तशी निघून जा. चित्रादेवी म्हणाली हे कदापि शक्य होऊ देणार नाही. 12-24 वर्ष मी शंभूदेवांची तपश्चर्या केली. त्यावेळी हा माझा पती हा निश्चितच आहे. मारुतीरायाने तर आपले 2 पाय मागे घेतले. मारुतीराया मागे झाले आणि सीतामाई स्वप्रतिष्ठ झाली आणि तिला श्राप दिला की तू आत्ताच्या आत्ता भस्म होशील आणि ती चित्रादेवी भस्म झाली. एवढ्या त्या ठिकाणी नारद मुनी आले. बोलो घोर घोर कर्म झाले. नारद मुनीच्या लक्षात आलं की नारद मुनी म्हणाले की ही चित्रादेवी हिने 12-24 वर्ष तप केलं होतं आणि बाल ब्रह्मचारी हा प्रतिप्राप्त व्हावा म्हणून तप केलं होतं. त्यावेळी हिला जिवंत केली पाहिजे. त्यावेळी त्या भस्मातून म्हणजे ती भस्म झाली होती. त्या भस्मातून त्या बिबेतून एक वृक्ष उमलला. तो वृक्ष म्हणजे ते रुईचं झाड. आणि त्यावेळी नारदाने सांगितलं की आता मारुतीराया तुला हिच्याशी विवाह करावा लागेल या वृक्षाशी. तरी पण मारुतीराया काही ऐकायला तयार नाही. ते मागे मागे जावं लागलं. त्यावेळी नारदाने सांगितलं की शंभू महादेवांचा आशीर्वाद आहे आणि त्याला मी साक्ष आहे की हिची भक्ती तशी तप आहे. त्यामुळे तुला काही करून करावं लागेल. त्यावेळी मारुतीने सांगितलं आणि प्रभू रामचंद्रांनी सर्वस्व मिळून एकत्रित विचार केला. त्या मारुतीराय म्हणाले की 8 दिवसापैकी एक वार शनिवार त्या दिवशी मी ह्या रुईला माझ्या गळ्यात धारण करीन. म्हणून ती रुईची माळा शनिवारी मारुतीला वाहतात. उत्तर केलं म्हणजे बटन देऊ एवढा काय लिहून आणून वगैरे काय नाही. म्हणजे तू माझी म्हणत की लिहितोय वगैरे लिही काय तुझे खड्याचे खाली पॉईंट फिरेस ना ते मला लिहूची पाहिजे. कारण काय तू एखाद्या बदनाम करून बघितलं वाईट होऊ शकतं ना. मी काही न बोलता काही कृती न करता जर अशी व्यक्ती एखाद्या बदनाम करत असत म्हणता इथे आठवण्याची नावं घ्यायची ते अरे चांगला मला काय प्रॉब्लेम हा की मी चांगले म्हणाले एखादी गोष्ट घडली. हा त्याचा अर्थ नव्हे की माझा त्या परमेश्वराचा विश्वास आणि त्यांची जी भजन म्हणजे जा विशेष शिक्षणाबद्दल तुम्ही बोललात की तू सांगत म्हणाल बरं असं मी कुठे म्हटलंय. पण मी काय म्हटलंय की त्यांची भजन म्हणजे भक्ती होती आणि आमचा सुद्धा त्याच्यावर विश्वास असल्यामुळे मी सहज बोललो की काय होणार नाही ते बरे होणार. तिथे काय मोठे पान काय कमी पान. आता हळूहळू झाले आता गाडी हिरवाची काय हा काढून ठेवले काय म्हणत बोलू काय काय परिस्थिती होती मला तर अरे केल्या आता होता तर धैवता गावात काय गरज आहे शर्यत करत जा शिस्तीत जा.
कोणी सांगला बंद कर महाराज ह्याच्या बोलईल तर आता ह्याच्या पुन्हा काहीतरी बोला अरे आता तू आडणारे गेले ते तुझ्या एवढा आता नाही बोल पावती नाही तू पावती घेऊन घरात सगळ्या हाय माणूस बघा मेळ करून बघी एकांची समजावून सांगितलं रे गजर हा पुढे मी आज केलं पण नाही म्हणतात काय असं झाला तसा आला हे घ्यायचं ते घ्यायचं तू काय घेऊ गमात्ता घेतो आपलं काय विषय नाही आम्ही काही घेत नाही मी चहा सुद्धा पित नाही माझी कोणती चहा पितात काय नाही चहा नाही पान फक्त खातोय त्या सुद्धा कारण काय कृष्ण गेले भाई वैकुंठ को राजा मोराचा बकुला पाय तिथे पान तमाक तू गुटखा खाऊन गेले तिथे कन्हैया काय नाही मगाशी म्हणता तू माहिताचाच काटता मशाचा काटता ए सगळा बोलत नाही सगळा मशाला जागा करतो जातो म्हणजे मशान तू सगळ्यात मजा क्षणात तू भरोसा ना पान त्या खाल्या सांगले कळवा कुठे जाशील तू काही सांग होता नाही कोण म्हणतो मी भजन करी म्हणा पुण्यात जातोय त्याच्याकडे पुन्हा तुकाराम महाराज म्हटले जे धन देती आणि घेती ते जाती नरकवासी परिस्थिती बघ कशी किती कशी नाती म्हणजे देतले आणि आम्ही घेतलो ही मेहरबानकी नाही आमची आम्ही परमेश्वराचे भक्त नाही जर भक्त असतो तर पैसे घेतले नसते पवार पवानी फुकटबारी केली असती त्यामुळे ते सुद्धा नरकातच तुकाराम महाराज म्हणतात माझा काय संबंध आहे जे धन देती आणि घेती ते जाती नरकवासी हा मूळ सांगा नको काय तशी गरज नाही तर येताना घेऊन जाते चला मग अरे दिलदार म्हणून काय फरक पडतं कशाची बोलवलं आज आपण पुन्हा बोलतो ना आणि भले तो झोपले आले तर आपण चालू करायचं काम करायचं आता अशी गमतीने गोष्टी बोलत नको तो सिरियसली घेताला हा गमिनी का बोललाय मगाशी मी तो म्हणजे वाटे गाव मारतोस मी काय अरे मानव का बोलता मारतो तर चूक मारतो ना तू काही त्या काळात सांगता आहे नक्की मारतो नाही ना काय माणूस म्हणजे लहान बरोबर तरी करू ना ते तुझ्या हाती समजावतो लागता आता बराचसा कॉम्प्लेक्सवर कमी झाला म्हणजे तो ह्यातूनच नाही तो मी मग पहिलंच बोललोय की एक वेळेचं मर्यादा असतात लोकांका काही लोकांना ना गोळी खाल्याशिवाय झोप सुद्धा नाही आणि झोपेशिवाय गोळी नाही त्यांना अशी परिस्थिती लोकांची झाली अरे बाबा खूप आता लोक ना त्रस्त झाले होत आणि तू म्हणतो त्या तात्या नाव किती अरे त्या तात्यानं काय काय घडामोडी केली आता तू चरण फक्त तो घेतो बाकी मोठं काय विषय नाही गजर घेऊया काय रे बाकी तात्याचं नाही तो गजर बाळको सोबत तात्या नाव घेतलं गेली आवडीने का तात्या म्हणतोय आणि तू ते तू तर पुन्हा उलट करतो मुलीचं नाव घेतलं नाही तर केला गेल्या पक्षाच्या विषय राहिल्या आपलं तो विषय केव्हा नसतात पक्ष हो तू तुझ्या पक्षात तू आपण काही उलट सांगतो नाही आमचा पक्ष म्हणजे यात आहे आज भजन करायचं काय नाही तर तो एका उत्तर सांगण्यासाठी किती वेळ गेलो बघा नाही तर आणि 2 गाडी झाली असती वेगळा कर उत्तर कामात घेत वेगळा कर म्हणून सांगितलं उत्तराचा कामात घेत पुढे त्या बघा पहिला असं तुकार कामातल्या कामाचा नसा तर थोडी करून ठेवायचा तो आपला विषय नाही आम्ही एक सांगायचं काम केला आणि त्याच्या समोर आमच्याकडे काय माहिती सत्य मांडूचा प्रयत्न केलो तुमच्या काय तरी ओळख त्याच्या शब्द द्यायला घ्यायला काय नाही गावची बाहेर निघाला काय त्याला काही गजर संपलं लावता गेली गाडी मंगळावर नाही मग नाही काय टेन्शन उद्या बारी आहे.
परिस्थिती हा ती सत्य परिस्थिती माणूसच्या ज्यावेळी ते माझ्यासमोर बारीला असतात तो विषय वेगळा असतो. ते शरावता म्हणाले असं काय नाही कोकणात काय करत नसता. या साधाच्या लिंगराळ गावाचं उदाहरण मिळवला हा संघ म्हणून त्याचं इथं नाव घेतलं बघा. क्रिकेट संघ आहे हा मोठा पुरातन गावाचा आहे मोठा वाटा. या गावाला असंख्य पुरस्कार सुद्धा भेटले. निर्मल ग्राम पुरस्कार, तंटामुक्त पुरस्कार, भगतदारी मुक्त पुरस्कार असे असंख्य या गावाला पुरस्कार भेटले बघा. पुरातन गावाचा आहे मोठा वाटा आहे मोठा वाटा. सिंगाला पाहुण्यांची चाले ते सरकार आदर्श आहे गाव झाला हा तंटामुक्त. घालवणे हे सुलभ आहे हे गजरातून सांगण्याचा प्रयत्न आहे बघा. नुकसान झालं आणि अति पाऊस लागल्यामुळे थंडीने सुद्धा कहर केला. अतिशय थंडी पडली. आंब्यांना काजींना अतिशय भयंकर असा
माझं मनात आलं आणि एक माणूस काय करू शकतो आज जगाने अनुभवलं बघा. काही अशा काय विचारला काय पोया काय नाही तो गेलो अरे मी म्हणताय तो हे गेलो असतात पण त्याच्या बरोबर सगळे काय वेळे धर आज केवढी परिस्थिती बिकट चालली आणि ते युद्ध काही भेटण्याचा संभव दिसत नाही आणि असंच जर युद्ध चालू राहिलं तर अजून सुद्धा आज बेकार येतील आणि तो म्हणता इथे काय संबंध अरे हे तो संबंध असल्याशिवाय आम्ही घेतो तो आणि एकटो माणूस हा संजय पवार सुद्धा एका शब्दात एका बोलात काय घडू शकतात ज्याचा वाईट असा आता पटकन घडता विनाशकारी विपरीत बुद्धी अशी स्थिती झाली बघा. आता त्याच्या आले मनात बायकोचा आवाज केला तो घात बायकोचा आवाज केला तो घात मागाई जाऊ चांग झाला जगात दिनेश विनया सदा तुझ्या भक्तीचा रुई आम्हाला वाही अंजनीच्या बाळा रुई पाण्याची आम्हाला वाही अंजनीच्या